नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये संघर्ष चिघळलाय। शिंदे गटाच्या शिवसेनेला आव्हान देत भाजपच्या साथीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र उमेदवार उभा केलाय। शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा एकत्र ही निवडणूक लढवतोय। भगूरचं राजकारण आणि तिथली निवडणुकीची समीकरणं कशी आहेत याचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। नमस्कार, मी किरण ताजणे आणि तुम्ही पाहताय पुढारी न्यूज। नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने भगूर नगर परिषद ही देखील एक महत्त्वाची नगर परिषद आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या या भगूरमध्ये यंदाची निवडणूक तिरंगी होणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर महायुतीमध्ये फूट पडल्याची चित्र आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा अद्यापही तळ्यात मळ्यात असल्यानं गोंधळलेली स्थिती आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपनं या ठिकाणी युती केली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेनं मैत्रीपूर्ण लढतीसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय। भगूर नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं अनिता करंजकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय। त्यांचे पती विजय करंजकर जे शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण इथला शिंदेंच्या शिवसेनेचा पॅनल लढणार आहेत आणि प्रामुख्याने अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि भाजप यांनी युती केलेली आहे, त्यामुळे युतीतच या ठिकाणी फूट पडल्याचं चित्र आहे। आपण सुरुवातीला ज्या उमेदवार आहेत त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय मुद्दे घेऊन ही निवडणूक लढता आहात, कशा पद्धतीची ही निवडणूक असेल? विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, तर विकासाचे मुद्दे आमचे असणार आहेत। प्रामुख्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे आणि त्या जन्मभूमीमध्ये महायुती म्हणून एक संघ निवडणूक होईल असं चित्र असणं अपेक्षित होतं। तुमच्या मित्रपक्षांसोबतच आता तुमचा संघर्ष होणार आहे, ते आम्हाला नवीन नाहीये, हे नेहमीच आहे। प्रत्येक निवडणुकीत हे वातावरण असंच असतं आणि आम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे। उपनेते विजय करंजकर आपल्या सोबत। आप्पा, काय नेमकं घडलं की मित्रपक्षांनीच तुमच्यासोबत दगाफटका केला? नाही, वास्तविक पाहता मित्रपक्षांनी आमच्याकडे येऊन आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, परंतु ती चर्चा करायची त्यांची अपेक्षा नव्हती आणि त्यांनी चर्चा न करता हा सगळा विषय घेतलाय। परंतु हे काही शिवसेनेला नवीन नाही आहे। या ठिकाणी शिवसेना एक दिलाने एक संघ लढेल आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये 21-0 करून दाखवेल। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या माध्यमातून भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रेरणा बलकवडे आपल्यासोबत आहे। ताई, तुम्ही निवडणूक लढवत आहात, काय मुद्दे घेऊन तुमची ही निवडणूक असणार आहे आणि प्रामुख्यानं मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही या सगळ्या रिंगणात होतात, आताचा काय अनुभव असणार आहे? भगूर नगर परिषदेची ही जी निवडणूक आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व मित्रपक्ष अशी युती करून आम्ही याला सामोरे जात आहोत। मेन तर विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या गावात या निवडणुकीला उतरलो आहोत। ही भगूर गाव हे जे आहे हे राष्ट्रीय लेवलला प्रसिद्ध आहे, कारण ही सावरकरांची जन्मभूमी आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे एक ऐतिहासिक भूमी असून सुद्धा 25 वर्षे एक हाती सत्ता असल्यामुळे ज्या पद्धतीने विकास अपेक्षित आहे तसा विकास या गावामध्ये झाला नाहीये। मागच्या पंचवार्षिक पूर्वी पण मी अजेंडा घेऊन उतरले होते, पण कदाचित त्यावेळेला मी नवीन होते, मी नाशिकमध्येच नवीन आले होते लग्न करून। पण आता 5 वर्ष काम केलेलं आहे आणि गावाची पण इच्छा आहे की एक विकास व्हायला पाहिजे किंवा बदल व्हायला पाहिजे आणि भगूरची जनता माझ्यासोबत आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी ही मोठी लढाई लढायला निघाली आहे। माझ्यासोबत ही संपूर्ण तरुणाई आहे, त्यांच्या काय भावना जाणून घेऊयात। काय सांगाल, काय इथले प्रामुख्याने मुद्दे आहेत की जे या निवडणुकीमध्ये चर्चेचे ठरू शकतात? भगूरच्या जर विकासाचा विचार जर केला तर सर्वसामान्यांमध्ये जे तरुणाईला प्राधान्य दिलं पाहिजे आणि इथे शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे। बेरोजगारी आहे, रोजगाराला प्राधान्य दिलं। जे अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे हे बंद व्हायला पाहिजे। तसंच पाहिलं गेलं तर एक आरोग्याची जी सुविधा पाहिजे, जी सुविधा भगूर नगरपालिकेत नाही आहे। एखादं आरोग्याचं जर राहिलं तर जेणेकरून बाहेरगावचे लोक आपल्याकडे येऊ शकतील, त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन सुद्धा वाढू शकतो। आणि तसं पाहिलं गेलं तर भगूर गावामध्ये फक्त राहण्यासाठी आणि कामासाठी बाहेर जावं लागतं, तर रोजगारासाठी जर समजा एखादी कृषी बाजार समिती वगैरे जर झाली, उपकृषी बाजार समिती झाली तर कदाचित त्याद्वारे सुद्धा इतर खेडे सुद्धा आपल्याकडे प्रामुख्याने टच होऊ शकतील। एक भगूरचं गार्डन आहे, ते भरपूर दिवसांपासून ते प्रलंबित आहे, त्याचं पण काम लवकरात लवकर झालं पाहिजे। त्याचप्रमाणे आमच्या भगूर गावात भरपूर खेळाडू आहे, क्रिकेटचे, फुटबॉलचे भरपूर खेळाडू आहे, त्यांच्यासाठी ग्राउंड नाही। तर माझी हीच अपेक्षा असेल भविष्यात का आम्हाला आहे ना
ग्राउंड उपलब्ध करून दिलं पाहिजे. तसंच समाज मंदिर झाले, तसंच आपले ते रस्त्यांचं खोदून ठेवलेले कामं, परत बाकीचे जे आहेत आपले जे अंडरग्राऊंड आहे 24 तास पाण्याची सुविधा व्हावी अशी आमची मागणी आहे. आमचं बुद्धविहार आम्हाला सगळ्यात महत्वाची ती बुद्धविहाराची मागणी अत्यंत प्रकर्षाने जाणवते. राहिला विषय नागरी सुविधा आणि त्याप्रमाणे समजा जे आमचे तरुण मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. हे गार्डन आणि हॉस्पिटलची सुविधा पाहिजे गावामध्ये, कारण इथं ना खूप लांब म्हणजे समजा कधी काही असलं तर खूप प्रॉब्लेम येतात. त्याची दवाखान्याची सुविधा पाहिजे मेन म्हणजे इथे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, बघूर.